राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा शिकवण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये या निर्णयाच्या विरोधात गदारोळ उडालेला असताना याच निर्णयाच्या अनुषंगाने आता शिक्षण विभागाने एक नवीन निर्णय घेतला आहे आणि शिक्षकांऐवजी आता वर्गांमध्ये ऑनलाईन शिकवणीवरून ही भाषा शिकवली जाणार आहे की काय अशा पद्धतीने निर्णय होण्याची शक्यता आहे। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात गेट ऑफ स्पेशल चॅनल। सविस्तर वृत्त पाहूयात। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्रानुसार विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजीनंतर एका तिसऱ्या भाषेतून शिक्षण घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे। पण कन्नड, तेलुगू, तमिळ, उर्दू, गुजराती अशा अन्य भाषांचे शिक्षक शालेय शिक्षण विभागाकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत। त्यामुळे 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या भाषेचे शिक्षण विद्यार्थ्यांना बालभारतीच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन दिले जाणार आहे। तिसऱ्या भाषेवरून सध्या राजकारण सुरू झाले आहे, पण 16 जूनपासून शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना अद्याप तिसरी भाषा निवडता आली नसून त्यांना त्या भाषेची पुस्तके देखील उपलब्ध झालेली नाहीत। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांची बैठक घेतली। त्यात हिंदीची सक्ती करू नये अशा सूचना त्यांनी केल्या आहेत। पण हिंदीशिवाय अन्य भाषा निवडल्यानंतर त्या भाषा शिकवण्यासाठी शिक्षक आणायचे कुठून हा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर आहे। पहिल्या वर्षी कन्नड भाषा निवडली आणि दुसऱ्या वर्षात त्या विद्यार्थ्याला दुसरी भाषा घ्यायची असल्यास त्याला घेता येईल का, याबाबतही संभ्रम कायम आहे। 23 जूनपूर्वी त्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल, कारण त्यावेळी राज्यातील सर्व शाळा सुरू होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। तर राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही सर्वसाधारण तृतीय भाषा असेल, पण त्याऐवजी अन्य भाषा शिकायची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना ती भाषा निवडता येणार आहे। हिंदी भाषेची कोणतीही सक्ती केलेली नाही। उद्या म्हणजे शुक्रवारी सर्व शिक्षण संचालकांची बैठक घेऊन त्यावेळी विद्यार्थ्यांनी तिसरी भाषा कशी निवडावी, याची कार्यवाही कशी केली जाणार अशा मुद्द्यांवर चर्चा होईल, असं सचिंद्र प्रताप सिंग शिक्षण आयुक्त यांनी म्हटलं आहे। तर कंत्राटी शिक्षकांची होणार नेमणूक। हिंदी शिवाय अन्य तिसरी भाषा निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा जास्त असल्यास त्यासाठी त्या विषयाचा शिक्षक शालेय शिक्षण विभागाकडे उपलब्ध असल्याची खात्री केली जाणार आहे। जर त्या विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उपलब्ध नसल्यास कंत्राटी तत्वावर त्या विषयाच्या शिक्षकांची नेमणूक करावी लागणार असून अशी तयारी शिक्षण विभागाची आहे। सध्या शालेय शिक्षण विभागाकडे तमिळ, तेलुगू, उर्दू, कन्नड माध्यमातून D.Ed. B.Ed. झालेल्या शिक्षकांची संख्या अत्यल्प आहे।